फासेपारधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मतीन भोसले यांच्या नेतृत्वात समाज बांधवांनी आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं। फासेपारधी समाज अद्याप मुख्य प्रवाहातून दूर असून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। राज्यात इतर समाजांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आली असताना फासेपारधी समाजासाठी अद्याप स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आलेले नाही। याकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनस्थळी आमदार रवी राणा यांनी आंदोलकांशी संवाद साधला। त्यांनी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांच्याशी या संदर्भात चर्चा केल्याचं सांगत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती दिली। त्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। तथापि मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा मतीन भोसले यांनी दिला। यापुढील वेळेस आम्ही आमदार राणा यांच्या निवासस्थानाबाहेर धोपटे आंदोलन करू, मुक्कामी राहू व तिथेच झोपू असा इशारा त्यांनी दिला। समाज हा कोसोदूर विकासापासून वंचित होता। त्या अनुषंगाने अनेक समाजाचे आर्थिक विकास महामंडळ झाले, पण फासेपारधी समाजाच्या नावाने कोणत्याच राज्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत आर्थिक विकास महामंडळ झालं नव्हतं। त्या मागणीसाठी आम्ही रविभाऊ राणाच्या निवासस्थानी आज हे आंदोलन केलं। फासेपारधी समाजाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयाची मागणी आम्ही फासेपारधी समाजाचा विकास व्हावा यासाठी आम्ही आलेलो आहे आणि 10 मिनिटाची सीएम साहेबांसोबत बैठक लावावी यासाठी सुद्धा आलो। रविभाऊ राणाने सीएम सोबत चर्चा झाली आणि आदिवासी मंत्रीसोबत चर्चा झाली। पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या 2-3 मागण्याच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेजसुद्धा जाहीर करणार आहे असं सुद्धा आश्वासित केलं आणि आंदोलन इथं थांबवलं आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काय? नाही, मागण्या मान्य नाही झाल्या तर रविभाऊ राणाच्या ऑफिसमध्ये आम्ही आता एक ठिय्या आंदोलन दिलं, पण आम्ही ढोपटी आंदोलन इथं झोपण्याचं आंदोलन आम्ही तयार करू। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।